नमस्कार, मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। सर्वांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे, तर आपण या व्हिडिओमधून गणपती बाप्पांची स्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घेणार आहोत। तसेच अनंत चतुर्दशीला विसर्जन कधी करायचे याचाही मुहूर्त आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल। 2025 मध्ये गणेश चतुर्थीची स्थापना 27 ऑगस्ट रोजी आहे। शुभ मुहूर्त सकाळी 11:05 ते दुपारी 1:40 पर्यंत आहे। या वेळेत तुम्ही गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून मूर्तीची स्थापना करू शकता। 2025 मध्ये गणेश चतुर्थीची आपण माहिती जाणून घेऊ। गणेश चतुर्थीची तारीख 27 ऑगस्ट 2025। शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून ते 5 मिनिटं, दुपारी 1 वाजून ते 40 मिनिटापर्यंत। विसर्जनाची तारीख 6 सप्टेंबर 2025 शनिवारी। तर आपण पूर्ण दिवसभर विसर्जन हे करू शकतो। गणेश चतुर्थी हा 10 दिवसाचा उत्सव असतो, जो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतोय। यावर्षी 27 ऑगस्टला बाप्पाचे आगमन होईल आणि 6 सप्टेंबरला विसर्जन होणार आहे। दरवर्षीप्रमाणे 2025 मध्येही देशभरात गणेश चतुर्थीचा सण श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जाईल। हा दिवस भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। गणेशाची भव्यता विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पाहण्यासाठी आहे। 10 दिवस चालणारा हा सण केवळ भक्तांसाठी पूजा नाही, तर घरात आनंद, समृद्धी आणि शुभ ऊर्जेचे प्रतीक आहेत। यावेळी गणेश चतुर्थीशी संबंधित तारीख, शुभ वेळ, चंद्रदर्शनाची खबरदारी आणि पूजा पद्धती याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मी पुढे सांगितलेलीच आहे। गणेश चतुर्थी 2025 चा दिवस पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:54 पर्यंत तर सुरू होईल आणि 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3:44 पर्यंत चालेल। उगवता सूर्य तारखेनुसार गणेश चतुर्थीचा उत्सव 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाईल। गणेश पूजेचा शुभ काळ, गणपतीची स्थापना आणि पूजेसाठी सर्वोत्तम काळ सकाळी 11:05 ते दुपारी 1:40 पर्यंत। या काळात पूजा केल्याने खूप शुभ परिणाम मिळतात। गणेश विसर्जन 2025 मध्ये कधी आहे, तर गणेश चतुर्थीचा समारोप अनंत चतुर्दशीला होतो, जेव्हा बाप्पाचे विधिवत विसर्जन केले जाते। यावेळी गणेश विसर्जन 6 सप्टेंबर 2025 शनिवार रोजी केले जाईल। या दिवशी भाविक पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी बाप्पाला प्रार्थना करतात। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणून गणपती बाप्पांना विसर्जित करतात। गणेश चतुर्थीला आपण चंद्रदर्शन का टाळावे, तर धार्मिक श्रद्धेनुसार गणेश चतुर्थीला चंद्र पाहून खोटे आरोप किंवा बदनामी होण्याचा धोका असतो, म्हणून आपण या काळात चंद्रदर्शन टाळावे। गणेशाची योग्य पूजा कशी करावी? घर स्वच्छ करावे आणि पवित्र स्थान निवडावे। पिवळ्या किंवा लाल कापडावर गणपतीची मूर्ती स्थापित करावी। त्यांना दुर्वा, मोदक, लाडू आणि सिंदूर अर्पण करावे। ओम गण गणपताय नमः मंत्र, गणेश चालीसा किंवा अथर्वशीर्ष पठण करावे। संपूर्ण कुटुंबात आरती करा आणि प्रसाद वाटावे। गणेश चतुर्थीचे महत्त्व काय आहे, तर गणेश चतुर्थी हा केवळ भगवान गणेशाच्या जन्माचा उत्सव नाही, तर तो नवीन सुरुवात, ज्ञान, सौभाग्य आणि अडथळ्यांपासून मुक्ततेचा संदेश देखील देतो। योग्य पद्धतीने पूजा केल्यास बाप्पाच्या कृपेने जीवनदान, आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता ऊर्जा संचारते। घरात गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर घरातील वातावरणही खूप प्रसन्न असते आणि या 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी असतात, तर अशा वेळेस गणपती बाप्पांची आपण पूर्णपणे सेवाही केली पाहिजे। गणपती बाप्पांना रोज रोज नवीन नैवेद्य खायला दिले पाहिजे। 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी असतात, त्यामुळे गणपती बाप्पांचे आपल्यावर आशीर्वाद असतात। तर तुम्ही गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची तिथीनुसार शुभ मुहूर्तावर स्थापना जरूर करा। तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तसेच मित्रमैत्रिणींनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत।